नमस्कार. गुरुचरित्र अध्यात्म या माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये मी कल्याणी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मायेच्या तावडीतून आपल्याला कशा पद्धतीनं सुटायचे किंवा नाव हा त्याचा कसा आधार आहे, भगवंताचं नामस्मरण ह्या पद्धतीने आपल्याला कशा पद्धतीनं गोष्टी साधून घ्यायच्यात हे आजच्या विषयाचं आपलं चिंतन आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओ. परमेश्वराची भक्ती करावी, त्याचे नामस्मरण करावे असे पुष्कळ लोकांना मनातून फार वाटते, पण काही ना काही कारणाने ते घडत नाही. असे का व्हावे? तर माया आड येते. मायेला बाजूला सरून भगवंतापर्यंत कसे पोचायचे? माया ही भगवंताच्या सावलीसारखीच आहे. तिला सोडून तू ये असे त्याला म्हणणे म्हणजे तू येऊ नकोस असे म्हणण्यासारखेच आहे. कारण एखाद्या इस्माला तू ये पण तुझी सावली आणू नको म्हटले तर कसे शक्य आहे? म्हणून माया ही राहणारच. आपण तिच्या तावडीतून सुटून भगवंतापर्यंत पोचायचे कसे हाच खरा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचे उत्तर एकच आहे, भगवंताचे नाम घेणे. नामानेच मायेच्या तावडीतून सुटून भगवंतापर्यंत जाता येते. जसे व्यक्तीशिवाय सावलीला अस्तित्व नाही, तसे मायेला स्वतंत्र अस्तित्व नाही. तसेच तिला स्वतंत्र शक्तीही नाही. एखादा इसम पूर्व दिशेला चाललाय तर त्याची सावली त्याच्या मागून त्याच दिशेने जाईल. त्या सावलीच्या मनात जर दिशा बदलून पश्चिमेकडे जाण्याचे आले तर ते तिला शक्य नाही. तो मनुष्य जर पश्चिमेकडे जाऊ लागला तरच तिला त्या दिशेकडे जाणे शक्य आहे. याचाच अर्थ माया भगवंताच्या अधीन आहे. सर्व विश्व हे मायारूप आहे, म्हणजे ते परमेश्वराची छाया आहे. आणि याचा अर्थ या विश्वाला आधार परमेश्वरच आहे. आता या मायेच्या तावडीतून सुटून परमेश्वराकडे कसे जायचे? समजा एखाद्या इस्माला एका मोठ्या व्यक्तीला भेटायचे, पण त्याच्याकडे सरळ जाणे शक्य नाही, कारण त्याच्या घराच्या दारावर रखवालदार कुठे वगैरे आहे. त्याच्या तावडीतून सुटून गेले तरच मालकाची भेट होणार. पण समजा मला अमक्या दिवशी येऊन भेटावे अशा मजकुराचे त्या मालकाच्या सहीचे पत्र त्याला आले असेल तर ते पत्र त्या रखवालदाराला दाखवताच तो त्याला बिनतक्रार आत सोडेल आणि मालकाची भेट होईल. तसे भगवंताचे नाम म्हणजे भगवंताच्या सहीचे पत्र जर आपण घेऊन गेलो तर मायारूपी रखवालदार ती सही पाहून आपल्याला आत सोडेल आणि भगवंताची भेट होईल. म्हणून माया तरून जायला भगवंताचे नामस्मरण हाच रामबाण उपाय. नामस्मरणात खूप तल्लीन व्हावे, देहाचा विसर पडावा. देह बुद्धी विसरून नाम घेणे हेच निर्गुण होणे आहे. भगवंत जर कृष्ण असेल तर तो नाम भक्ती देण्यात आहे, म्हणून त्याला आळवावे आणि तुझ्या नामाचे प्रेम दे हेच मागावे. बाकी सगळे देईल, पण हे नाम प्रेम तो फार क्वचित देतो, म्हणून आपण तेच मागावे. रामाचे अनुसंधान नित्य ठेवावे आणि आनंदात राहावे. तर अशा पद्धतीनं आपल्याला जर मायेपासून आपली सुटका करून घ्यायची असेल तर त्याचा जो आधार आहे किंवा त्याचं जे स्मरण आहे ते म्हणजे नामस्मरण. भगवंताच्या नामस्मरणानं ह्या गोष्टी आपल्याला सहजरित्या शक्य होणार आहे. नक्कीच हा व्हिडिओ आवडला तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम.